अन्नपूर्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। बच्चू कडूंच्या शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी नागपूरमधील आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस। नागपूर शहराच्या सीमेवर बच्चू कडूंसाठी या नागपूर जबलपूर हायवे काल संध्याकाळपासून ठप्प। झोपलेल्या सरकारला आता उठवण्याची वेळ आली आहे। रेल्वे आणि विमानसेवाही बंद करणार बच्चू कडूंचा राज्य सरकारला इशारा। आंदोलन सुरू असताना मुख्यमंत्री एक शब्दही बोलायला तयार नाहीयेत। बच्चू कडूंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर टोला। शेतकरी आंदोलनात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मध्यस्थी करणार असल्याची शक्यता। सरकारकडून बावनकुळे संवाद साधण्याची शक्यता। काल बच्चू कडू बैठकीस अनुपस्थित राहिल्याने बैठक झाली होती रद्द। बच्चू कडूंनी सांगितलं आमदारांना कापा, मी सांगतो मंत्र्यांना कापा। बच्चू कडूंच्या ट्रॅक्टर मोर्चात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचं विधान। बच्चू कडूंच्या एल्गार मोर्चात दिव्यांग बांधवांचाही मोठ्या संख्येने सहभाग। शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून दिव्यांग बांधव एल्गार मोर्चात सहभागी। रवींद्र धंगेकरांच्या रडारवर आता पुण्यातील तिसरा भाजप नेता। रवींद्र धंगेकरांचा भाजप आमदार हेमंत रासनेंवर आरोप। तर लोकमान्य नगरमधील स्वयंपुनर्विकास प्रकल्पावर एसटे आणल्याचा आरोप। लक्ष घालून रहिवाशांना न्याय द्या, धंगेकरांची मुख्यमंत्र्यांना मागणी। जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करण्यासाठी गोखले बिल्डरसह ट्रस्टनेही सहमती दर्शवली। बिल्डर विशाल गोखले आणि ट्रस्टींनी प्रतिज्ञापत्र दाखल करावेत, धर्मादाय आयुक्तांचे आदेश। मुख्यमंत्री फडणवीस आज पुणे दौऱ्यावर। मुख्यमंत्र्यांनी जैन बोर्डिंगला भेट द्यावी, जैन मुनी गुप्तीनंदी महाराज यांचं आवाहन। तर मुख्यमंत्री न्यायप्रिय आहेत, ते आम्हाला न्याय देतील, जैन मुनींनी व्यक्त केला विश्वास। जैन बोर्डिंग व्यवहार रद्द झाल्याचं कागदपत्र मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, जैन मुनींचा इशारा। राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीमध्ये अजित पवारांची सर्व आमदारांना तंबी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला तयार राहा, कोणाच्या भरोशावर अवलंबून राहू नका, पक्षाची ताकद दाखवा, मुंबईत फिरू नका, मतदारसंघात जावा, त्या ठिकाणी फिरा, अजित पवारांचे आमदारांना आदेश। सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपचं ऑपरेशन लोटस यशस्वी। माढ्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का। बबन शिंदेंचे दोन्ही पुत्र रणजित शिंदे आणि विक्रमसिंह शिंदे आज भाजपात प्रवेश करणार। मुंबईतील भाजप कार्यालयात होणार पक्षप्रवेश। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेंची सेना 2017 साली जिंकलेल्या जागांसाठी आग्रही। 2017 साली शिवसेनेने 1984 जागा जिंकल्या होत्या। आता जवळपास 50 ते 60 माजी नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेसोबत। ठाकरेंच्या सेनेमध्ये 60 पेक्षा जास्त वय असलेल्या माजी नगरसेवकांना उमेदवारीची संधी नाही, तर माजी नगरसेवकांच्या मतांचा आदर राखत त्यांच्या पसंतीचा उमेदवार देण्याचा विचार सुरू। सूत्रांची TV9 मराठीला माहिती। मुंबई काँग्रेसकडून पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अर्जाच्या वाटपाला सुरुवात। 250हून अधिक इच्छुक उमेदवारांनी घेतले अर्ज। मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार असल्याची माहिती। मनसेच्या केंद्रीय समितीची आज सकाळी 11 वाजता बैठक। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवतीर्थ निवासस्थानी बैठक पार पडणार। मनसे नेते, शहराध्यक्ष आणि उपशहराध्यक्षांची बैठकीला उपस्थिती असणार। बैठकीत मतदार यादींवर विशेष चर्चा केली जाणार असल्याची माहिती। दक्षिण सोलापूर तालुक्यातील सुभाष देशमुख समर्थकांनी घेतली रवींद्र चव्हाणांची भेट। माजी आमदार दिलीप माने यांना भाजप घेऊ नका असं निवेदन रवींद्र चव्हाण यांना सुभाष देशमुख समर्थकांनी दिलं। काँग्रेसला कल्याण डोंबिवलीमध्ये मोठा धक्का। सदाशिव शेलार आणि दर्शना शेलार यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश। तर नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांचाही शिंदेंच्या सेनेत प्रवेश। ठाण्यात मनसेची जोरदार बॅनरबाजी। 1 नोव्हेंबरच्या विराट मोर्चासाठी मनसे सज्ज। संविधान वाचवा, लोकशाही जगवा, चलो मुंबई बॅनरवर घोषवाक्य झळकले। ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाच्या काही अंतरावरती ठाकरेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी। सत्तेची नाही, सत्याची लढाई असा नारा देत ठाकरेंच्या सेनेची बॅनरबाजी। बॅनरवर केदार दिघे आणि राजन विचारेंचाही फोटो। नंदुरबारमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची आढावा बैठक। पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या इच्छुक उमेदवारांना कामाला लागण्याच्या सूचना। नंदुरबार जिल्हा परिषद काँग्रेस वबळावर लढेल अशी परिस्थिती। भाई जगताप यांची प्रतिक्रिया। खासदार नारायण राणेंच्या जनता दरबाराचा आज दुसरा दिवस। शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात नारायण राणे यांचा जनता दरबार। देवरुखमध्ये दुपारी 12 वाजता जनता दरबार होणार। नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा मतदारसंघात मतदार याद्यांमध्ये गोंधळ। जुईनगरमधील नाझमीन काजी यांचा पत्ता सुलभ सार्वजनिक शौचालय असल्याचा उल्लेख। तर निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर नवी मुंबई मनसेकडून शंका उपस्थित। धाराशिवच्या उमरगा तालुक्यामध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची आढावा बैठक। माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्याकडून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन। लाडक्या बहिणींना 18 नोव्हेंबरपूर्वी ई-केवायसी करण्याचं आवाहन। मंत्री आदिती तटकरे यांचं लाडक्या बहिणींना आवाहन। पंतप्रधान मोदी आज एक दिवसीय मुंबई दौऱ्यावर। इंडिया मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हमध्ये मोदी सहभागी होणार। संध्याकाळी 4 वाजता मोदी जनतेला संबोधित करणार असल्याची माहिती।
गुन्ह्यांच्या पुराव्यांशी यावेळेस छेडछाड केल्यानं पोलीस निरीक्षकाचं निलंबन, नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची कारवाई, बनावट शालार्थ आयडी फसवणूक प्रकरणी यावेळेस गुन्हा दाखल करण्यात आला होता. नगर मनमाड महामार्गावरील खड्ड्यांनी अहिल्यानगरमधील तरुणाचा घेतला बळी, कोपरगाव येथील आदित्य देवकर याचा अपघातामध्ये मृत्यू. पुण्यामध्ये ट्रकनं भरधाव वेगात येऊन वाहनांना उडवलं. पुण्यातील ट्रक अपघाताचा व्हिडिओ समोर. ट्रक चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं भीषण अपघातामध्ये 3 वाहनांचं नुकसान, 2 वाहन चालक जखमी. छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षातून भेसळयुक्त पनीरची वाहतूक, पोलिसांनी 134 किलो पनीर केलं जप्त. बुलढाण्यामध्ये बांधकाम कामगारांचं बनावट प्रमाणपत्र देऊन फसवणूक, खामगावमधील ऑनलाईन सेंटरमधील प्रकार, 2 सेंटरमधून कागदपत्र शिक्के जप्त, कामगार विभागाची मोठी कारवाई. छत्रपती संभाजीनगरच्या सावंगी शिवारातील जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई, 16 जणांना अटक. कारवाईमध्ये रोख रक्कम, मोबाईल फोन, गाड्या आणि जुगार साहित्य जप्त. नोकरीसाठी 1.5 लाख घेऊन तरुणीला थायलंडमध्ये विकल्याचा प्रकार समोर. 2000 अमेरिकन डॉलर भरून तरुणीची सुटका, मायदेशी परतताच कंपनी मालकाविरोधात पोलिसात तक्रार दाखल. ऑनलाईन गमा मागवलेल्या अंड्यांमध्ये अळ्या निघाल्याची धक्कादायक घटना, विरार पूर्वमधील डीमार्ट जवळील स्टोअरमधील घटना. स्टोअर मॅनेजरनं चूक मान्य करून माफीही मागितली. इंदापूरमध्ये राज्यातील पहिले प्रगत मत्स्य महाविद्यालय होणार, या संदर्भात मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न. इंदापूर तालुक्याची मत्स्य संशोधन आणि प्रशिक्षणाचं राज्यस्तरीय केंद्र बनवण्याच्या दिशेनं वाटचाल, दत्ता भरणेंची प्रतिक्रिया. वंदे भारत एक्सप्रेसला दौंड रेल्वे स्थानकावरती थांबा मिळाला. खासदार सुप्रिया सुळेंच्या पाठपुराव्याला यश, सुप्रिया सुळेंनी मानले रेल्वे मंत्र्यांचे आभार. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा अतोनात नुकसान, शेतात काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत. धाराशिव जिल्ह्यामध्ये पुन्हा पावसाला सुरुवात, शेतकऱ्यांची रब्बीची पेरणी खोळंबली तर अंतर मशागतीची कामंही थांबली. लातूरच्या ग्रामीण भागाला अवकाळीचा फटका, नद्यांना पूरस्थिती, रास करण्यासाठी ठेवलेले सोयाबीन वाहून गेलं. लातूरमध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूरस्थिती निर्माण, काही ठिकाणी रस्तेही पाण्याखाली. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांचीच तारंबळ. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून